आज खूप कमी जॉईन झाले. कुठे बाकीचे? आजचं आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. आजचं प्रॅक्टिकल आहे बिल्ड सिंपल सर्किट युजिंग रिले. ठीक आहे, आपलं प्रॅक्टिकल आहे बिल्ड सिंपल सर्किट युजिंग रिले. रिले आपला काय आहे, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहे. त्या इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, सिंपल सर्किट काय करायचं आहे, तयार करायचं आहे. ठीक आहे, आता त्याच्या आधी स्टार्टिंगला तुम्ही जसं ऍक्टिव्ह आपण इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट बघितले, ऍक्टिव्ह कंपोनंट, पॅसिव्ह कंपोनंट. ठीक आहे, ऍक्टिव्ह कंपोनंट मध्ये तुमचे होते ट्रान्झिस्टर, परत एलईडी. त्याच्यानंतर पॅसिव्ह कंपोनंट मध्ये होते तुमचे कपॅसिटर, रेजिस्टर, इंडक्टर. ठीक आहे, हे आपले काय आहे, वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहे. ठीक आहे, तसं रिले पण आपला काय आहे, एक आपला पॅसिव्ह कंपोनंट आहे. ठीक आहे, तर आपण रिलेच्या सहाय्याने आपल्याला एक सिंपल सर्किट काय करायचं आहे, बिल्ड करायचं म्हणजे तयार करायचंय. ठीक आहे, हा जो तुमचा दिसतोय हा पण तुमचा एक रिले आहे. ठीक आहे, हा तुमचा रिले. याच्या रिलेला किती टर्मिनल असतात? 5 टर्मिनल राहतात. ठीक आहे, रिलेला 5 टर्मिनल राहतात. आपण त्याचा स्टडी डिटेलमध्ये करणार आहोत. ठीक आहे, आता रिले म्हणजे काय की रिले इज अन इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्विच. ठीक आहे, हा काय इलेक्ट्रिकली काय होतो, हा ऑपरेट होतो. इट इज मेनली यूज टू कंट्रोल हायर व्होल्टेज सर्किट विथ लोअर व्होल्टेज. द कंट्रोल सर्किट आर इलेक्ट्रिकली आयसोलेटेड फ्रॉम इच अदर. ठीक आहे, सिन्स रिले आर स्विचेस. ठीक आहे, जसं आपण ट्रान्झिस्टरचा यूज पण आपला काय होतो, स्विचेस साठी यूज होतो मोस्ट ऑफ. ठीक आहे, आपण बघितलंय ट्रान्झिस्टर आपल्या किती टर्मिनल असतात? 3 टर्मिनल असतात, इमिटर, बेस आणि कलेक्टर. जसं ट्रान्झिस्टरचा यूज आपला मोस्ट ऑफ स्विचेस साठी होतो, तसा रिलेचा पण यूज आपला मोस्ट ऑफ कशासाठी होतो, स्विचेस साठी. स्विचेस म्हणजे जे आपले घरातले स्विच असतात ऑन ऑफ, त्यासाठी आपल्या काय होतो, मोस्ट रिलेचा उपयोग होतो. सिन्स रिले आर स्विचेस, द टर्मिनॉलॉजी अप्लाइड टू स्विचेस इट इज ऑल्सो अप्लाइड टू रिले. ठीक आहे, रिले स्विचेस वन और मोर पोल्स each whose contact can thrown by energizing the coil. ठीक आहे, मोस्ट ऑफ रिलेला 2 टर्मिनल असतात, नॉर्मली ओपन म्हणजे एनो. ठीक आहे, नॉर्मली ओपन मध्ये काय असतं की द सर्किट इज डिस्कनेक्टेड. ठीक आहे, नॉर्मली ओपन मध्ये तुमचं सर्किट काय असतं, डिस्कनेक्ट होतं. आणि नॉर्मली क्लोज मध्ये तुमचं काय असतं, द सर्किट इज कनेक्टेड मीन्स क्लोज when the relay is inactive. ठीक आहे, हा तुमचा आहे रिले. हा जो आहे हा तुमचा आहे रिले. याला मगाशी आपण बघितले की हा तुमचा रिलेचे हे तुमचे 5 टर्मिनल आहे. हा पण तुमचा एक रिलेच आहे. ठीक आहे, हा रिले याला 5 टर्मिनल आहे आणि याचा पिक्टोरियल व्ह्यू रिलेचा हा आहे. ठीक आहे, दिसतंय, कळतंय सगळ्यांना? दिसला का रिले? येलो कलरचा जो आहे हा तुमचा रिले.
त्याच्या आधी तुम्हाला दाखवलंय की रिलेला किती टर्मिनल असतात, 5 टर्मिनल राहतात. ठीक आहे, हा तुमचा आहे एलईडी. हा ठीक आहे, हे तुमचा एलईडी. एलईडी म्हणजे लाईट इमिटिंग डायोड. आणि हा तुमचा आहे ट्रान्झिस्टर. ठीक आहे, ट्रान्झिस्टरला पण तुमच्या किती टर्मिनल राहतात, 3 टर्मिनल राहतात, इमिटर, बेस आणि कलेक्टर. ट्रान्झिस्टर आणि रिलेचा मोस्ट ऑफ यूज कशासाठी होतो, स्विचेस साठी होतो. ठीक आहे, कळलं. हा तुमचा आहे डायोड. ठीक आहे, डायोड हा तुमचा आहे सिलिकॉन डायोड. ठीक आहे, डायोडला किती टर्मिनल राहतात, 2 टर्मिनल राहतात. आणि हा आहे तुमचा रेजिस्टर. ठीक आहे, जे आपण सर्किट आपण जे तयार करणार आहोत त्यासाठी हे जे कंपोनंट आहे ते कंपोनंट लागणार आहे, हे एवढे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 एलईडी लागणार आहे. ठीक आहे, 2 एलईडी लागणार आहे. हा एक एनपीएन ट्रान्झिस्टर, हा तुमचा एनपीएन ट्रान्झिस्टर आहे. डायोड लागणार आहे. रेजिस्टर लागणार आहे 1K चा किंवा 220 ओहमचा. ठीक आहे, ब्रेडबोर्ड आणि वायर्स. ठीक आहे, ही तुमची आहे सर्किट डायग्राम. ही तुमची आहे सर्किट डायग्राम. ठीक आहे, हा तुमचा रिले आहे. याच्या 3 टर्मिनल असतात, नॉर्मली क्लोज, नॉर्मली ओपन. हा तुमचा एलईडी यूज केलेला आहे. ठीक आहे, ट्रान्झिस्टर, रेजिस्टर आणि तुमचं इथं इनपुट व्होल्टेज काय केलं आहे, अप्लाय केलं आहे. ठीक आहे, मोस्ट ऑफ द रिले वर्क्स 12 वोल्ट. ठीक आहे, रिले ऑन होण्यासाठी मोस्ट ऑफ तुम्हाला किती वोल्टची नीड असते, 12 वोल्ट. ठीक आहे, मोस्ट ऑफ द रिले वर्क्स ऑन 12 वोल्ट DC power supply. Here a transistor control the 12 volt supply which goes to the relay. ठीक आहे, mentioned before there is no actual need for transistor. ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही ट्रान्झिस्टर जरी लावला नाही तरी त्याची काही गरज नाहीये. म्हणजे न ट्रान्झिस्टर यूज करता पण आपण रिले काय करू शकतो, ऑन ऑफ करू शकतो. ठीक आहे, इफ ठीक आहे, आता स्टेप 4 मध्ये काय आहे, आयडेंटिफाय NC, NO अँड C टर्मिनल. ठीक आहे, सी म्हणजे तुमची काय आहे, कॉमन आहे. ठीक आहे, मोस्ट ऑफ द रिले हॅव abbreviation NO, NC, C. ठीक आहे, printed near the lead. If it is not follow these simple steps to identify them. C म्हणजे काय आहे, कॉमन आहे, can be easily recognized at it is placed in the middle of any one side of a relay. ठीक आहे, त्याच्यानंतर coil terminal lies beside the common terminal. ठीक आहे, once you have figure out which one is common, then NC and NO can be identified using continuity test for multimeter. ठीक आहे, मल्टीमीटर वर पण आपण आयडेंटिफाय करू शकतो NO, NC. ठीक आहे, जिथे तुमचा NC असेल नॉर्मली क्लोज, त्यावेळेस तुमच्या मल्टीमीटरवर बीपचा जो तुम्ही कंटिन्युटी टेस्ट वर तुम्ही चेक केला तर कंटिन्युटी दाखवेल आणि एनोला तुमची कंटिन्युटी दाखवणार नाही. ठीक आहे, याची प्रोसेस काय आहे की कनेक्ट वन प्रोब ऑफ मल्टीमीटर टू कॉमन. ठीक आहे, अँड other one of the two leads on the opposite side. The one which gives continuity is normally closed. ठीक आहे, जिथे तुमची कंटिन्युटी दाखवली ती टर्मिनल तुमची नॉर्मली क्लोज आहे आणि सो अदर इज ऑब्विसली नॉर्मली ओपन. ठीक आहे, यानुसार काय केले आपण, कनेक्शन्स केलेले आहे जशी सर्किट डायग्राम नुसार दिसत आहे. यानुसार केलेले आपण कनेक्शन्स.
स्टार्टिंगला आपण बघू की व्हॉट इज रिले. ठीक आहे, बेसिक बघू की रिले म्हणजे काय आधी ते समजून घेऊ. ठीक आहे, अ रिले इज इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्विच. इट कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ input terminal for a simple or multiple control signal and set of a operating contact terminal. The switch may have any number of contact in multiple contact form, such as make contact, break contact, or combinations. ठीक है, relay are used where it is necessary to control a circuit by a independent low power signal, or where several circuit must be controlled by one signal. Relay where first used in long distance telegraph circuit as signal repeaters. They refresh the signal coming in one circuit by transmitting it on another circuit. ठीक आहे, हे तुमचे रिलेचे कॉन्टॅक्ट राहतात. ठीक आहे, हे तुमची मेन थेरोटिकली मेन म्हणजे तुम्हाला फक्त सध्या डेफिनेशन महत्वाची आहे. डिटेल मध्ये याची काही हे नाही आहे. आणि वर्क कसं करतो जसं मगाशी तुम्हाला सांगितलंय त्यानुसार. ठीक आहे, हे त्याचे हे इथे दिसतंय का तुम्हाला? यानुसार ही डायग्राम दिसते का? यस मॅम. इथे तुमचं रिलेचं वर्किंग होत आहे, ब्लिंकिंग. म्हणजे जेव्हा ते नॉर्मली क्लोज असेल त्यावेळेस तुमचं काय होईल, सप्लाय फ्लो होईल. आणि नॉर्मली ओपन असेल तेव्हा तुमचं सप्लाय फ्लो होणार नाही. यामध्ये बघा दिसतंय इंडिकेशन बघा. जेव्हा तुमचं नॉर्मली क्लोज असेल तेव्हा तुमचा एलईडी ब्लिंक होतो आणि नॉर्मली ओपनला तुमचा एलईडी काय असतो, ऑफ कंडिशन मध्ये राहतो. हे बघा इथे दिसतंय ना? यस मॅम. येस मॅम. हा तुमचा मेन पिक्टोरियल व्ह्यू आहे रिलेचा. हा पण तुमचा रिलेच आहे. हा तुमचा आहे सिंपल इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले. हा त्याच्यात व्हेरियस टाईप आहे रिले मध्ये पण. हा तुमचा सिंपल इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले आहे. हे तुमचं बेसिक ऑपरेशन आहे. हे जे दिसतंय हे सगळे तुमचे रिले. ठीक आहे, हे रिलेचे तुमचे सिम्बॉल आहे आणि व्हेरियस टाईप आहे. म्हणजे हा जो दिलाय एसपीएसटी. एसपीएसटी म्हणजे सिंगल पोल सिंगल थ्रू. एसपीडीटी आहे सिंगल पोल डबल थ्रू. हे सगळे तुमचे रिलेचे काय आहे की रिलेचे हे तुमचे टाईप आहे. एसपीएसटी, एसपीडीटी, डीपीडीटी. आता एसपीएसटी म्हणजे तुमचे सिंगल पोल सिंगल थ्रू. एसपीडीटी म्हणजे सिंगल पोल डबल थ्रू. डीपीएसटी म्हणजे डबल पोल सिंगल थ्रू. आणि डीपीडीटी म्हणजे डबल पोल डबल थ्रू. हे सगळे तुमचे रिलेचे टाईप आहे. ठीक आहे, आता एसपीएसटी म्हणजे काय आहे, सिंगल पोल सिंगल थ्रू नॉर्मली ओपन. म्हणजे रिले हॅव अ सिंगल फ्रॉम अ contact or make contact. These are two terminals which can be connected or disconnected, including two for the coil. Such a relay has 4 terminal. ठीक आहे, एसपीएसटीएनसी म्हणजे काय आहे, सिंगल पोल सिंगल थ्रू नॉर्मली क्लोज. ठीक आहे, relays have a single form B or break contact as with an SPST no relay. ठीक आहे, such a relay has 4 terminal in total. ठीक आहे, एसपीडीटी म्हणजे काय आहे, सिंगल पोल डबल थ्रू. ठीक आहे,
Relays has a single set from C, break before make or transfer contact. ठीक है, that is common terminal connect to either of two other or never connecting to both at the same time, including two for the coil. Such a relay has total of 5 terminal. हा आहे तुमचा डीपीएसटी. डीपीएसटी म्हणजे काय? डबल पोल सिंगल थ्रो. डीपीडीटी म्हणजे काय? डबल पोल डबल थ्रो. हे सगळे तुमचे रिलेचे टाईप आहे.
Ma'am, voice is not coming. ओके ओके, ठीक आहे. आता येतोय का व्यवस्थित प्रॉपरली आवाज? Yes, ma'am. ओके. तेव्हा रिले स्विच अजून एक दुसरी प्रोसिजर आहे, म्हणजे दुसरं सर्किट आहे की एनपीएन ट्रान्झिस्टर यूज करून पण आपण काय केलं आहे, रिले ऍज अ ऑन ऑफ स्विच म्हणून काय केले आपण यूज केलेलं आहे. हे त्याचं सिंपल सर्किट आहे. हा तुमचा एनपीएन ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे आणि यानुसार आपण काय केलेले आहे, याचे कनेक्शन्स केलेले आहे. ठीक आहे. रिले आर इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस दॅट यूज इलेक्ट्रोमॅग्नेट टू ऑपरेट अ पेअर ऑफ movable contact from an open position to close position. ठीक आहे. आता ह्या सर्किट डायग्रामचं वर्किंग काय ते बघणार आहे. हा इथे रिले यूज केला आहे. इथे तुमचा डायोड आहे, एनपीएन ट्रान्झिस्टर TR1 आहे, रेजिस्टर यूज केला आहे, 10K चा रेजिस्टर यूज केला आहे, 1K चा रेजिस्टर यूज केला आहे. ठीक आहे. हे आपण काय केलंय, एवढे कंपोनंट यूज केलेले आहे. ठीक आहे. The advantages of relay is that it takes a relatively small amount of power to operate the relay coil, but the relay itself can be used to control motor, heater, lamp or AC circuit, which themselves can draw a lot more electrical power. The electromechanical relay is an output device, म्हणजे actuator, which come in a whole host of shapes, size and design and have many use and application in electronic circuit. But while electrical relay can be used to allow low power electronic computer type circuit to switch relatively high current or voltages, both on or off, some from the relay switch circuit is required to control it. आता एनपीएन रिले स्विच सर्किट हे तुमचं सेकंड सर्किट आहे. ठीक आहे. याचं वर्किंग काय दिले आहे की अ टिपिकल रिले स्विच सर्किट हॅज अ कॉइल ड्रिवन बाय एनपीएन ट्रान्झिस्टर स्विच TR1 depending on the input voltage level. When the basic voltage of the transistor is 0, the transistor is cut off and acts as a open switch. In this condition, no collector current flows and the relay coil is de-energized, because being current devices, if no current flows into the base, then no current flow with through the coil. तुमची नेक्स्ट डायग्राम आहे. म्हणजे आपण मोस्ट ऑफ वेगवेगळे कंपोनंट यूज करून आपण काय करू शकतो, रिले ऑन ऑफ करू शकतो. यानुसार आपण ब्रेडबोर्ड वर काय करतो, कनेक्शन्स करतो आपण. प्रोसिजर दिली आहे. ही आपण प्रोसेस यूज करतो की यानुसार हा रिले लावलेला आहे, कपॅसिटर आहे, रेजिस्टर, सेम सर्किट आपण काय करतो, यूज करतो. ही जी प्रोसेस जी आहे ही तुमची मेन प्रोसेस आहे. ठीक आहे. यामध्ये काय यूज केलं आहे, ब्लिंकिंग LED सर्किट विथ स्केमॅटिक अँड एक्सप्लेनेशन. रिले काय करतो आपण, ऑन ऑफ करतो. ठीक आहे. द ब्लिंकिंग LED सर्किट इज अ लाईट electronic version of the hello word program. It is a simple electronic circuit that gives you a value. ठीक आहे. आता LED यूज केलेला आहे
एलईडी यूज आपला इंडिकेशन साठी यूज केलाय, ऑन ऑफ साठी. ठीक आहे. 3 डिफरंट वेज टू बिल्ड अ ब्लिंकिंग एलईडी सर्किट. ठीक आहे. देर आर सर्वर वे टू मेकिंग ब्लिंकिंग एलईडी सर्किट. ठीक आहे. आपण यापैकी एक कोणती प्रोसेसने आपण रिले काय करू शकतो, ऑन ऑफ करू शकतो. ठीक आहे. त्यातली आहे प्रोसिजर 555 यूज करून पण आपण रिले आपण काय करू शकतो, ऑन ऑफ करू शकतो, किंवा मायक्रो कंट्रोलरच्या साह्याने आपण काय करू शकतो, एलईडी आपण काय करू शकतो, ऑन ऑफ करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. आता ही तुमची बेसिक डायग्राम आहे. हा तुमचा रिले आहे. ठीक आहे. बॅटरी लावली आहे, नॉर्मली ओपन, नॉर्मली क्लोज, आणि इथे इंडिकेशन साठी आपण काय लावलेलं आहे, एक बल्ब. बल्ब म्हणजेच आपण काय त्याला म्हणतो, एलईडी आपण यूज केलेला आहे. ठीक आहे. तर ही काय आहे की ही सगळ्यात तुमची इझी प्रोसेस आहे, म्हणजे याच्यात तुमचे कंपोनंट कमी लागणार आहे. फक्त काय काय लागणार आहे, एक बॅटरी लागणार आहे, रिले लागणार आहे, आणि आउटपुट बघण्यासाठी एक तर आपण काय यूज केला आहे, एलईडी यूज केलाय, म्हणजेच बल्ब. बल्ब पण यूज करू शकतो किंवा एलईडी पण. ठीक आहे. द इझिएस्ट वेज टू गेट अ लाईट टू ब्लिंक. ही तुमची मेन बेसिक डायग्राम आहे. आता याचं काय आहे, इन अबोव सर्किट यू कॅन सी अ बॅटरी. ही बॅटरी आहे. रिले इज रेड स्क्वेअर. हा तुमचा रिले, हा तुम्हाला सांगितलंय नॉर्मली क्लोज आहे, नॉर्मली ओपन आहे. ठीक आहे. when the relay coil has power, the switch will disconnect. याचं वर्किंग तुम्ही बघणार आहोत. When the relay coil has power, the switch will disconnected the power from the electromagnet and connect the power to the light bulb instead, so that it will light up. But when the relay no longer has power, it will switch back and turn off the power from the light bulb and give power back to the electromagnet again. ठीक आहे. देन द सायकल स्टार्ट ओव्हर. ठीक आहे. याचं प्रॉब्लेम काय आहे, द प्रॉब्लेम विथ द सर्किट अबव इज दॅट it will switch so fast that you can't actually see the light blink. ठीक आहे. हे दुसरं सर्किट यूज करून पण आपण रिले काय करू शकतो, ऑन ऑफ करू शकतो. ठीक आहे. ही सेकंड प्रोसेस आहे. ठीक आहे. वेन यू अप्लाय पॉवर, इथे काय लावलं आहे आपण, ब्लिंकिंग साठी एलईडी लावलाय, आणि मग अशी ब्लिंकिंग साठी आपण काय इथे यूज केला होता, लाईट यूज केला होता. ह्या वेगवेगळ्या प्रोसेस आहे, यातली तुम्ही कोणती पण एक वापरून सर्किट काय करू शकतात, तयार करून रिले काय करू शकतो, आपण सर्किट रन करू शकतो थोडक्यात. ठीक आहे. आता या सर्किट मध्ये काय सांगितलंय की इथे तुमचं रेजिस्टर घेतले, 2 रेजिस्टर R1 R2, रिले कपॅसिटर घेतलाय, इलेक्ट्रोलॅटिक कपॅसिटर घेतलेला आहे 1000 मायक्रोफॅरेडचा. इथे 9 व्होल्टची बॅटरी आहे आणि एलईडी आहे. ठीक आहे. वेन यू अप्लाय टू अबव सर्किट, द बॅटरी स्टार्ट चार्जिंग कपॅसिटर चार्जिंग द कपॅसिटर थ्रू रेजिस्टर R2. ठीक आहे. कपॅसिटर चार्ज होतो थ्रू रेजिस्टर R2 थ्रू. ठीक आहे. आफ्टर अ मोमेंट the relay coil pulls the relay into other position. This makes the LED turn on. ठीक आहे. का बरं ऑन होतो, because the capacitor now is charged. It will hold the relay in this position, but the capacitor only has through energy to keep the electromagnet in relay power for a little bit before it's empty, means discharge. ठीक आहे. When the capacitor is
out of energy. The relay goes back into its original state and turn the LED off again. ठीक आहे, ही तुमची प्रोसेस आहे. यानुसार आपण ब्रेडबोर्डवर सर्किट माउंट करतो. तुमची ही सर्किट डायग्राम आहे.